नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज 3 मार्च 2026 आणि मित्रांनो मी आता आपल्या आंब्याच्या बागेमध्ये आहे आणि ही जी आपण आता आंब्याची व्हरायटी पाहत आहात ही आम्रपालीची आहे आणि अशा पद्धतीने मित्रांनो आंब्याची आता फ्रूट सेटिंग झालेली आहे आम्रपालीच्या। तसं यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत आंब्याची फ्रूट सेटिंग थोडी कमीच आहे। मित्रांनो यावर्षी एकंदरीतच वातावरणाचा जो काही परिणाम आहे तो सर्वच आंब्याच्या जातींवर दिसायला लागलेला आहे आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी आंब्याला बहार खूपच कमी आहे। म्हणजे आता ही जी फळं आपण पाहत आहोत अशी फलधारणा खूप कमी झाडांना झालेली आहे। बाकीच्या झाडांना तर म्हणजे फुलं पूर्ण उमलल्याच्या नंतर गळून गेलेलं आहे, कारण यावर्षी थंडी जास्त असल्यामुळे नर फुलांचं प्रमाण जास्त होतं आणि त्याच्यामुळे सुद्धा अशा पद्धतीचे दुष्परिणाम हे आंबा पिकावर झालेले आहेत। साहजिकच त्याच्यामुळे यावर्षी फलधारणा थोडी कमी झालेली आहे, आपण पाहू शकतायत मित्रांनो। परंतु त्यातल्या त्यात केशरपेक्षा आम्रपालीला फलधारणा बऱ्यापैकी आहे। आणि मित्रांनो साधारण आता ही कैरीची जी साईज आहे ही साधारण एक 30 ते 40 ग्रॅमची कैरी ही आता झालेली आहे। काही ठिकाणी 50 ग्रॅमपर्यंत सुद्धा पोहोचलेली आहे। आणि झाडांची ताकद टिकवून ठेवण्यासाठी मित्रांनो झाडांना ड्रीपमधून 13-40-13 सोडलेलं आहे, तसेच फवारणीमधून सुद्धा आपण दिलेलं आहे। तसेच मित्रांनो वेळोवेळी बुरशीनाशकांची आणि थ्रिप्स आणि माइट्स वगैरे नियंत्रणात करण्यासाठी त्यासुद्धा आपण कीटकनाशकांच्या फवारण्या घेतलेल्या आहेत। परंतु यावर्षी एकंदरीतच नेहमीपेक्षा फवारण्या कमी घेतलेल्या आहेत। एकंदरीतच मित्रांनो आम्रपालीच्या फळांची ही अशी अवस्था आहे। साधारण 30 ते 40 ग्रॅमपर्यंतचं हे फळ आता आहे। आणि आता आमच्या परिसरामध्ये आजचं तापमान जे आहे ते जवळपास 36 डिग्रीपर्यंत गेलेलं होतं। साहजिकच त्याच्यामुळे आता पाण्याचं जे प्रमाण आहे ते वाढवावं लागेल। लवकरच मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला केशरची अवस्था जी आहे ती पण दाखवणार आहे। धन्यवाद मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। जय जवान जय किसान।